मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अखेरकार अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। बहिणींना खुश करण्यासाठी अखेरकार लाडक्या बहिणींच्या भावांनी म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। फक्त 19वा हप्ता नव्हेच तर आता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि याचं कारण म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका तुम्हाला तर माहीतच असेल किंवा माहीत नसेल, म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या आधीच राज्य सरकार महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे, लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। आता बघा एकतर या ठिकाणी म्हणजेच की सरकारला प्रत्येक हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होतो, यामुळे सरकारवरती बहिणी नाराज झाल्या आहेत आणि आता जर बहिणी नाराज राहिल्या तर निवडणुकीमध्ये राज्य सरकारला मोठा फटका बसू शकतो। ही बाब आता राज्य सरकारच्या लक्षामध्ये आली असल्यामुळे आता राज्यातील बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या मतदारांना म्हणजेच की महिला मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकार आता या ठिकाणी म्हणजेच की प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने आता बहिणींच्या खात्यावरती पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत। आता कोणते पैसे जमा होणार तर जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये, तसेच फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये, म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार। आता कशा पद्धतीने जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार, हे पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार। जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले असतील, जर नुकताच तुमच्या बँकेच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला असेल आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार अशी तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील, म्हणजेच की ही तुमच्यासाठी खुश खबरच आहे। आता या 2 हप्त्यांचे 3000 रुपये कधी किती वाजेपर्यंत जमा होणार सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही, म्हणजेच की ज्या देखील बहिणींचे मागील काही हप्ते रखडले असतील तर अशा बहिणींसाठी देखील एक खुश खबर बातमी समोर आली आहे। आता सर्व काही माहिती बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्हाला वाटत असेल की सर्वात आधी आमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे तर त्याकरिता तुम्हाला एक छोटंसं काम देखील करावं लागणार आहे। आता सर्वात आधी हप्ता जमा झाला पाहिजे, त्याकरिता कोणतं काम करावं लागणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहेत। ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींसाठी देखील आनंदाची बातमी आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नव्हता तर अशा देखील बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील किंवा ज्या बहिणींच्या खात्यावरती काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, दिलासा देण्यासाठी, आर्थिक मदत करण्यासाठी आणि राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाच्या योजना राबवत आहे आणि त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाची योजना ती म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला
तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले. 18वा हप्ता कधी जमा झाला तर मकर संक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आहे. त्यापूर्वी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झालेला होता. 17वा हप्ता जमा झाल्यानंतर मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती 18वा हप्ता जमा झाला आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकारने आता बहिणींसाठी खुशखबर दिली असून आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता सर्वात आधी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार, फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार हे बघूयात आणि त्यानंतर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती रखडलेले हप्ते नेमके कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. तर आता सर्वात आधी जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. सर्वांचे लक्ष या ठिकाणी हप्त्याकडे लागले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची लाभार्थी महिला आतुरतेने वाट बघत आहेत. जानेवारी महिना संपत आला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसल्यामुळे आता हा देखील हप्ता उशिरा जमा होणार का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. परंतु आता बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता लवकर जमा झाला पाहिजे असा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू असून या निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तसेच आता बघा काही महिलांच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झालेले नव्हते म्हणजेच की ई-केवायसी तील काही त्रुटींमुळे या ठिकाणी म्हणजेच की बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर काही महिलांचा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ अलीकडे बंद करण्यामध्ये आला आहे. ई-केवायसी करताना प्रश्न नीट न समजल्याने काही महिलांनी चुकीची माहिती भरली होती, त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यामध्ये आले. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन कागदपत्राची तपासणी करणार आहेत. पात्र महिलांना आपली चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ई-केवायसी करून देखील ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला होता, ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नव्हता, तर अशा बहिणींसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून अशा बहिणींची आता सरकारच्या माध्यमातून पडताळणी केली जाणार. पडताळणी कोण करणार तर अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी जाऊन या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करणार आणि त्यानंतर पात्र महिलांना आपली चूक सुधारण्याची संधी दिली जाणार आणि त्यानंतर रखडलेला हप्ता पुन्हा देण्यामध्ये येणार. बंद झालेला लाभ हा पुन्हा सुरू करण्यामध्ये येणार. त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. जर कदाचित तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती मागील 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर तुमची पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती सर्व हप्ते जमा होतील. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तुमचे पैसे कोठेही जाणार नाही हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार असल्याचं फिक्स आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर अजून एक लाडक्या बहिणींसाठी खुशखबर बातमी समोर आली आहे ती म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी आता हेल्पलाईन म्हणजेच की नंबर चालू करण्यामध्ये आलेला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच की महिलांसाठी अजून एक कोणती घोषणा आहे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करू आणि त्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी
लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता बघा या ठिकाणी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे, थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर देखील अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई-केवायसी पूर्ण न होणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 181 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याची सक्ती केली आहे। लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर देखील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही अशा तक्रारी बघायला मिळत होत्या। तसेच योजनेतील इतरही अनेक तक्रारी समोर आल्यामुळे लाभार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाभ स्थगित झाल्याच्या तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत। या योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे शंकांचे फोन कॉलवरती निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन नंबरवरती मदत उपलब्ध करून देण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता ज्या महिलाच्या तक्रारी असतील, ज्या लाडक्या बहिणींच्या तक्रारी असतील, म्हणजेच की हप्ता न जमा होणे किंवा इतर काही जर तुमची तक्रार असेल तर ती तक्रार आता या ठिकाणी म्हणजेच की त्या तक्रारीचे निवारण केले जाणार आहे। जर तुमची देखील काही तक्रार असेल लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नसेल किंवा जर इतर काही तुमची लाडकी बहीण योजनेबद्दल तक्रार असेल तर त्या तक्रारीचे आता निवारण केले जाणार आहे। जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही नक्कीच 181 लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। 181 या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता, जेणेकरून तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। लाडकी बहीण योजनेबद्दल तुमची काहीही तक्रार असेल किंवा या ठिकाणी म्हणजेच की हप्ता जमा होत नसेल, तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नसेल, हप्ता जमा होण्यासाठी म्हणजेच की काही अडचणी असतील, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल, लाडकी बहीण योजनेबद्दल तुमची कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही या ठिकाणी 181 या क्रमांकावरती कॉल करा। तुम्ही कॉल केल्यानंतर तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल, तुमची तक्रार सोडवण्यामध्ये येईल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो। हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजेच की हा देखील राज्यातील बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल, लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुमची काही तक्रार असेल, तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही 181 या संपर्कावरती कॉल करा, जेणेकरून लगेच तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल। हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। ही देखील महत्त्वाची बातमी होती। आता म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पात्र असताना सुद्धा ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर अशा बहिणींसाठी देखील सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता बहिणींची पडताळणी केली जाणार, हा महत्त्वाचा निर्णय झाला। त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजेच की बहिणींच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आता हेल्पलाईन नंबर म्हणजेच की सुरू करण्यामध्ये आला आहे। किती तर 181 या कॉलवरती म्हणजेच की तुम्ही संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या तक्रारीचे निवारण केले जाईल। हा देखील महत्त्वाचा निर्णय झाला। आणि त्यानंतर आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि लवकरच फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की सरकार देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न सध्या करत आहे। आता या ठिकाणी म्हणजेच की बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यामध्ये आली, याबद्दलची माहिती आपण बघितली। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींची पडताळणी केली जाणार, याबद्दलची देखील माहिती आपण बघितली। त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर बघा आता थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच की तुमचा देखील वेळ वाया जाणार नाही। तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। कधी जमा होणार तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता हप्ता लवकर जमा होणार आहे। जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका
निवडणुका आहेत या साधारणतः 5 फेब्रुवारी या दिवशी आहेत आणि 5 फेब्रुवारीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा होणार आहे आणि फेब्रुवारी महिना या ठिकाणी म्हणजेच की लवकरच आता येत आहे. सध्या जानेवारी महिना संपत आला आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर 31 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा केला जाऊ शकतो आणि 5 फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता देखील जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की 5 फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर 31 तारखेपर्यंत जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होईल आणि 5 फेब्रुवारीपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होईल अशी दाट शक्यता आहे. आणि निवडणुका असल्यामुळे सरकार या ठिकाणी लवकर हप्ता देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की निवडणुकीच्या आधी बहिणींच्या खात्यावरती आता पैसे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू असल्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि या निवडणुकीच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा केला जाईल. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही 181 या क्रमांकावरती म्हणजेच की या नंबरवरती कॉल करू शकता जेणेकरून तुमच्या तक्रारीचे निवारण होईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि इतर लाडक्या बहिणींसोबत इतर तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही सविस्तर माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.